नमस्कार. आजची रेसिपी आहे झटपट बोंबील मसाला. झटपट बोंबील मसाला करण्यासाठी इथे बोंबील पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे 5 ते 6 मिनिटे. त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. यामध्ये लसूण टाकायचं आहे. त्यानंतर बारीक चिरून कांदा टाकायचा आहे. मिक्स करून घ्यायचं. कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. एखाद मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये बोंबील टाकायचे आहेत, जे भिजत ठेवलेले होते. तर भाजून नव्हते घेतले, असेच भिजत ठेवले होते. त्यानंतर यामध्ये टाकायचं. बोंबील 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे आहेत. टाकल्यानंतर त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. चवीनुसार मीठ आणि हळदी पावडर टाकायची. त्यानंतर मिरची पावडर टाकायची आहे. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि चिकन मसाला किंवा गरम मसाला टाकायचा आहे. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं. मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता, भाजी बनवून तयार आहे. झणझणीत असा बोंबील मसाला बनवून तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व्हिडिओ.